संध्याकाळचं चहा आणि शेव. काय नाव शेवचं? भावनगरी शेव. येस, चहामध्ये मला शेव खूप यांची जास्त जोडी आवडतं. अशी मस्त दिसते बघा. हा माझा कप आहे फेवरेट, मला याच कपामध्ये चहा लागतो. आई सुद्धा चहा घेते. कुठे निघालेत तुम्ही? आईचं वॉकिंगला चाललंय तिच्या मैत्रिणींसोबत. ती वाट बघतात माझ्या मैत्रिणी. ते इकडे आले की आईच्या मैत्रिणी इकडे आहेत माझ्याकडे. तर मम्मी आली का तुझी? मी हो मम्मी आलेली आहे आमची. तर मम्मी जाईल आता चालायला संध्याकाळचं जरा. जरा चाललं का बरं. आपण कुठे जायचं? माझी बहुतेक एक फेरी होईल ओवीकडे. अरे वा, जरा काम आहे माझं तर चाललोय. तरी चहा घेतोय. कधी भाची मावशीकडे, कधी मावशी भाचीकडे. काय मी काय बोललो, मला दीदीकडे येणं जाणं होतंच काही ना काही कामानिमित्त. तर मला जायचं आहे, थोड्या वेळात निघेन. पहिले चहा घेते, परत दीदीकडे गेल्यानंतर परत चहा होईल माझं. चालेल ना. दीदीकडे आलं की दीदी मला नेहमी वजन करायला सांगते. गुड्डी तुझं वजन किती आहे पहिले चेक कर. हा, दीदीचं वजन बघूया किती आहे. दाखवू नकोस. दीदी झालेली आहे. दाखवू नको. दाखवत मी सांगते फक्त. मग दाखव ना, कशाला काय करत नाही. बस दीदीचं वजन 50 आहे बस. मामा एक घरातला माणूस उभा राहिला वजन 72 किलो. 400. पोट. मोबाईलचं वजन आहे ना 400 ग्रॅम. दीदीचा 50, माझा 40. माझा 40 असणार आहे. नाही, मी बोला दीदीचा 50 तर माझा 40. बरोबर आहे. दोघी भरायचं. दोघी उभी राहतो आम्ही. नाही मग तुटेल दोघींचं वजन 30 किलो. हे तुटेल दोघे. माझा एक गुडे सांग. पण डबल वजन केलं 70 किलो आहे. A few moments later. काय चाललंय दोघींचं? बरोबर आहे. अरे साडी जरा मला कमी. निराणा कमी. निऱ्यांना मला साडी अच्छा, कमी. दिवस एवढी कमी आहे का? निऱ्या 1-2च पडतात साडीच्या. तर बघ हे बघ किती कमी आहे ना. हा, असं होतंय. तर मला आता त्याच्यावर फॉल लावायला लागेल. हे नाही फॉल लावा. आता ती कमी आहे किती मोठी आहे? थोडी हाईटला पण कमी आणि साडी लावल्यानंतर ती साडी वरती चढते माझी. अच्छा, चढते का? ठीक आहे आणि ठीक आहे. निऱ्यांना 1 किंवा 2च निऱ्या येतात. आपण निरांची बाजू खोचली जाते ना. हा. मग तिथे आपण एक फॉल लावायची. हा, मग तेच म्हणजे वरती हा, इकडे वरती म्हणजे या खाली side. पण खाली. जाईल. मग ती बाजू आपण खोचली जाते ना, ती खाली जाईल. तशा मस्त साड्या आहेत तुमच्याकडे का? येस, आमचं साड्यांचं कलेक्शन भारी आहे रे. तर तेच चालू आहे माझं. पण साड्यांचं कलेक्शन आहे तरी पण बोलता साड्या नाहीयेत आमच्याकडे. हा, पण प्रत्येक ह्याला मला वेगवेगळ्या लागतात. आता प्रत्येक झालेली साडी, ज्या साडीमध्ये फोटो आहे ती साडी परत नाही लावणार, असं माझा आणि दीदीचा फंडा आहे. दीदी पण तेच करते, फॉल लावते. दीदीला आणि मला सुद्धा निऱ्यांना साड्या थोड्या कमी पडतात. मग त्यावेळेला मी अशी आयडिया करतो की वरती फॉल लावतो की मग ती साडी बरोबर पुरते. आणि ही जी समोरची साडी आहे ती मी दादरवरून घेतलेली किशोर कुमार मधून. पुढच्या वेळेस स्टेप घेऊन जायला लागेल. बघ ना, पण ती लोक नाही अशी हे करून देत. थोडी कमीच आहे ती साडी. मस्त आहे ना, पण शालू टाईप पण सारखी या आहे. खाली बघितलं ती एवढी कमी पडते. म्हणजे ती खाली आपल्याला लावावी लागेल. हा, मग एक फॉल लावली का बरोबर होईल. बरी आहे का साडी? छान छान. साडी छान आहे. कोणी घेतली? घेणार पण आमचं मिस्टर. कलर मस्त आहे साडीचा, शालू टाईप सारखा आहे. ती बघ आता. तर तेच आम्ही चेक करतोय की कोणती साडी कमी पडते तर त्याला मला फॉल लावायला. तर आई आहे तर तिला सांगते, मग वहिनीकडे आई घेऊन जाईल आणि मग वरती साडीच्या वरती ती फॉल लावेल. कुठल्या वहिनी का? अरे आम्ही शेजारच्या वहिनी आहेत ना, अच्छा, मीना वहिनी आहेत ना, ते सगळं करतात माझं काम साडीचं वगैरे. आणि आता लग्न सीझन चालू झालेला आहे, तर 1-2 लग्न आहेत तर अटेंड करायचे आहेत. मग साड्यांच्या आधीच तयारी करून ठेवावी लागते ना. एकतर मग काय होतं, ब्लाऊज कधी घट्ट होतं, कधी सैल होतं. वेळेवर जातो बघायला. वेळेवर बघायला गेलं ना की सगळी घाई होते. म्हणून मी आधीच सगळं करून ठेवते. तर आई आता आलेली आहे, तिला दाखवली की साडी मला कमी पडते तर कसं काय करायचं ते. दुसरी सोडायची आहे. हा, दुसरी पण बघते. आणि हा तिचा ब्लाऊज आहे. ती साडी त्याच छोट्याला ठेव. ठेवते सांग. हा ब्लाऊज आहे, मस्त आहे ना, एकदम डिझायनर. नेट वाला आहे. थोडस काहीतरी वेगळं पॅटर्न मी पिंटरेस्ट वर बघितलं होतं. तर मग मी त्याला सांगितलं की असं शिव म्हणून. त्याचे ब्लाऊज मला परफेक्ट होत आणि हाताना पण बघ
असं केले त्यांनी. कसं केलं शिवलंय हाताने? छान. शिवलाय छान मस्त त्यांनी. जसा पॅटर्न मला हवा होता ना तसाच त्यांनी शिवलेला आहे. छान छान. मी घातल्यानंतर तुम्हाला दाखवेन. याचे फोटो असतील ना साडीचे? हो नाही, साडीवरचे फोटोज अजून घातली नाही ना? नवीन साडी आहे, ठीक आहे. एकदाच घातलेली तुझ्या ताईच्या लग्नामध्ये, त्यामुळे फोटो नाही एवढे काढले. तर हा मस्त आहे. तर तेच बघते मी आता. ती साडी कोणती? ती एक साडी आहे. तर सगळ्या साड्या काढल्यात, कोणत्या कोणत्या कमी पडतायत ते मी बघते. हम्म. तसं लावायला ही सुद्धा साडी छान आहे. सगळ्या पॅटर्न ना माझ्याकडे पैठणीतच झाल्या आहे ना, अशी फॅन्सी साडी नाहीये. ही पण मस्त आहे ना, कलर बघ. आम्हा दोघींना, दीदीला, आईला आणि मला ना असे उठाव कलर आवडतो, म्हणजे ते फोटो मध्ये सुद्धा उठून ही दिसतात. कोणाची आहे? ही दीदीची आहे. टेप देऊ का मी मोजायला? पुढे घेऊ का मग? असं साडीला अंदाज येतो. ही आहे, बरोबर आहे. थोडी परफेक्ट आहे. ती बाजू दाखव अशी जरा. हीच साडी कमी आहे रे, मेन म्हणजे हा. ही जी आहे ना, ही साडी कमी पडते. ओके, है ना? बरोबर. हा. तर तुम्हाला सुद्धा साड्यांच्या ज्या निऱ्या आहेत त्या कमी येत असतील किंवा साडी सुद्धा तुम्हाला छोटी होत असेल हाईटला, त्यावेळी तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्या गोष्टी मी नक्की करेन. मला सुद्धा थोड्या हाईटला म्हणजे उंचीला साड्या कमी पडतात आणि निऱ्या थोड्या कमी पडतात. मी काय करते, थोडा वरती जो आहे ना कापड लावते, त्यामुळे साडी मला परफेक्ट बसते. पण मला एक्स्ट्रावाला कापड म्हणजे फॉल लावावी लागते. तर तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आलो आम्ही किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी. मच्छी असले की आई सगळं करते, थोडंफार तिला मी मदत करते. भात वगैरे घालून दिलाय, लसूण वगैरे साफ करून दिला तिने. आता कालवण बनवलंय, एका साईडला भात ठेवलाय आणि एकासाठी मच्छी फ्राय करत ठेवलेली आहे. तर असे तिन्ही गॅस चालू आहेत आमचे, म्हणजे पटापट जेवण होतं. 15-20 मिनिटात होईल ना हे सगळं. झालं मच्छी असली की वेळ नाही लागत नाही, पटकन होतं. भाजीला वेळ जातो. भाजीला वेळ लागतो. तर ताई आहे त्या पटापट सगळं करते. मग जरा वेळ बसू, गप्पा वगैरे मारू आणि मग जेवायला. A few moments later. आणि आता जेवले आणि आता आईला सांगितलं केसांना मस्त तेल लाव, मॉलिश कर आणि आता वेणी घाल. खूप दिवसांनी आता आई मला तेल लावणार आहे. आधी आईच सगळं तेल वगैरे लावायची, तेव्हा मस्त केसांची वाढ व्हायची, केस अजिबात गळायचे नाही. आणि आता खूप गळतात केस. तर आता आईला सांगितलं पहिले तेल लाव केसांना. तेल मी वापरते पतंजलीचं आहे, येईल बघ खाली. पतंजलीचं तेल वापरते, चांगलं आहे, केस वाढतात, गळत सुद्धा नाही. त्याची लिंक हवी असेल तर तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की बघा. चांगलं तेल आहे, मला आई बाप्पानेच रेकमेंड केलं होतं. कारण की मी खूप सारे तेल वापरले पण केस गळती काही थांबली नाही. पण आता ह्याच्याने मला बरं फरक वाटतोय. मी 4-5 महिने जास्त हा तेल वापरते, तर बरं आहे. आई मस्त मसाज करेल आणि बेणी घालेल आणि मी झोपेन. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.